महत्वाची बातमी, ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने सुरू आहे। मुंबईवरून ठाणेकडे जाणारी रेल्वे ही ठप्प झाली आहे। तांत्रिक कारणामुळे ठाणेकडे जाणारी मार्गिका बंद झाली आहे। सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या नागरिकांचे त्यामुळे हाल होत आहेत। विक्रोळी आणि कांजूर मार्ग दरम्यान स्लो लोकल मार्गावर रेलचं फ्रॅक्चर आढळलेलं आहे। स्लो लोकल माटुंगा इथून फास्ट लाईनवर या कालावधीसाठी वळवण्यात आले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, का अधिक माहिती आहे, का उशीर झालेला आहे मध्य रेल्वे वाहतुकीला? नक्कीच दीपाली, आपण बघतोय की सकाळची वेळ आहे। चाकरमाने जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येत असतात, तसेच मुंबईहूनही काही लोक आजूबाजूला उपनगरामध्ये वगैरे कामासाठी जात असतात। अशाच पद्धतीने आता आपण बघतोय की लोकलचा जो आहे तो खोळंबा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्याकडून मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणारी जी लोकल आहे तिच्यावरती हा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। कांजूर ते विक्रोळी दरम्यान जो ट्रॅक आहे त्यावरती काहीसा तडा गेलेला आहे, त्यामुळं जी स्लो लोकल आहे त्या मार्गावरच हा तडा गेलेला आहे। त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी मोठे हाल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत जे माटुंगावरून आता जी स्लो लाईन वरती ज्या लोकल जात आहेत त्या आता फास्ट लाईन वरून वळवलेल्या आहेत, त्यामुळे तात्पुरता दिलासा हा नागरिकांना मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दीपाली, निश्चितच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।